मुंबई आणि ठाण्यात घर महागणार असल्याची माहिती समोर येते। राज्यात रेडी रे कनरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। मुंबई वगळता महापालिका क्षेत्रात सरासरी 6% वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारने रेडी रे कनर दरामध्ये सरासरी 4% वाढ केली असून आजपासून लागू केली जाणार आहे। मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रात सरासरी 6% वाढ करण्यात आली आहे। रेडी रे कनरच्या दरात वाढ केल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा वाढणार आहे। 31 मार्चला संपणाऱ्या आर्थिक वर्षात 56,000 कोटींहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे। लोकांना लुटल्याशिवाय यांचे चोचले पूर्ण होणार नाही। हे चोचले केले गेले। लोकांना लुटा, गरिबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा, हे एकमेव धोरण या सरकारचं आहे। आणि म्हणूनच सामान्य माणसाला जे स्वप्न असतं, गरीब माणसाचं स्वप्न असतं, मध्यमवर्गीयांचं स्वप्न असतं, ते स्वप्नापासून त्याला दूर नेण्याचं काम या रेडी रेकनरच्या वाढीव दरातून होणार आहे। आणि जे खोदलेले खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी इतरांसाठी खड्डे खोदणं, ही स्थिती राज्यावर या सरकारने आणून ठेवलेली आहे। दरम्यान मुंबई, पुणे आणि ठाण्यात किती दरवाढ होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईत 3.39% तर पुण्यात 4.16% वाढ करण्यात येईल। ठाण्यात 7.72% तर कल्याण डोंबिवलीमध्ये 5.84% वाढ करण्यात येईल। नवी मुंबई 6.75% तर मीरा भाईंदरमध्ये 6.26% वाढ करण्यात येईल। पिंपरी चिंचवडमध्ये 6.69% तर नागपूरमध्ये 4.23% वाढ होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।